टायगर ग्रुप सामाजिक चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. हॅलो. जय टायगर भाऊ. हा जय टायगर. नंबर दिला तुमचा. आवाज येत नाही. आवाज तुमचा नंबर जालिंदर भाऊनी दिला मला. जालिंदर भाऊनी. हो हो बरं बोला. हा मी फौजी बोलतोय, दीपक ठुबे. आपलं जिल्हा अहमदनगर, तालुका पारनेर. फौजी. तर एक व्यक्ती करमाण्याची सयाजी थोरात म्हणून. इंडियन आर्मी मध्ये ते आहेत का तुम्ही? व्यक्तीने इंडियन आर्मी मध्ये आहेत का? हो 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 हो. अच्छा. जीडी मध्ये कुठल्या? मध्ये सध्याला मी जम्मू या ठिकाणी आहे, सांबाला. कुठल्या पोस्टला? मी क्लार्क मध्ये. अच्छा सर, बोला ना, काय विषय? ऍक्च्युली माझं आता मी स्वतः एकटा कुटुंब चालवतो बरं का माझं. बर. तर एक सयाजी थोरात नावाची व्यक्ती आहे. शाहीजी करमाण्याची. सयाजी थोरात. सयाजी थोरात व्यक्ती. बर. हा. हो 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 हो. तर त्यांची माझी फेसबुक मध्ये ओळख झाली. म्हणजे एक रील वगैरे बनवतात चांगली ती. म्हणजे त्यांचे व्हिडिओ वगैरे खूप चांगले असतात. तर त्यांनी माझ्याकडनं अचानक एक मदत मागितली माझ्याकडनं, का माझे सासरे भाऊ दवाखान्यामध्ये ऍडमिट आहेत. तर त्यांना मी एवढं पण म्हटलं का चला ठीक आहे, आता कसं माझं एकट्यावर कुटुंब चालतं, तर मला घरी पैसे पाठवायचे. चला ठीक आहे, तुमच्यावर अशी वेळ आली तर मी तुम्हाला मदत करतो, काय हरकत नाही. मी त्यांना 10,000 रुपयाची मदत केली. तर आता गेली 1 वर्ष झाले त्या माणसाने फक्त मला उडवड केली फक्त, बस आतापर्यंत. आणि आता त्या माणसाने माझा नंबर पण ब्लॉक करून टाकला. म्हणजे एक फौजी दिवस रात्र मेहनत करतो, ड्युटी करतो. आता अशा माणसाचे पैसे पडवणं कितपत योग्य सांगा बरं तुम्ही? बरोबर ना सर, बरोबर. म्हणजे जर समजा आपण एक माणुसकीच्या नात्याने एखाद्याला मदत केली तर त्यांनी जाणीव ठेवली पाहिजे ना त्या गोष्टीची. मी त्यांना खूप वेळा फोन केला का म्हणलं थोरात साहेब मला पण अडचणी आहेत बुवा, असं नका समजू का 10,000 रुपये म्हणजे माझ्यासाठी खूप महत्वाचे ते 10,000 रुपये. म्हणजे माझं पण कुटुंब वगैरे चालतं, माझं पण घर वगैरे चालतं. बरोबर. आजकाल सक्का भाऊ देखील मदत करीत नाही, तरी पण आपण न पाहता देखील एकमेकाला मदत केली एवढी. आणि त्या माणसाने माझा नंबर पूर्णपणे ब्लॉक करून टाकला. म्हणजे मला इतके असं वाटतं का यार ह्या जगामध्ये माणुसकी पूर्णपणे नाहीशी झाली असं वाटतं मला. म्हणजे ह्या माणसाला एवढी मदत करून देखील हा माणूस असा करतोय म्हटलं माझ्या बाबतीत. तर मी जालिंदर भाऊला फोन केला. जालिंदर भाऊ म्हटले काही सचिन भाऊचा नंबर देतो तुम्हाला, ते पूर्णपणे तुमचा म्हणजे पूर्णपणे तुम्हाला मदत करतील भाऊ. आता कसं मला तिथपर्यंत यायचं म्हणल्यावर मला खूप खर्च लागेल तिथपर्यंत. त्यांना एवढं पण म्हणलं, कोणाला? थोरात साहेबांना मी एवढं पण म्हटलं का चला ठीक आहे, फुल ना फुलाची पाकळी माझ्याकडे तुम्ही 2,000 म्हणजे माझी मदत घ्या बाबा, पण कम से कम 8,000 मला वापस करा तुम्ही. पूर्ण स्टोरी दादा तुम्ही स्टोरी पूर्ण सांगितलं का दादा भाऊंना? हो सांगितली. ते म्हटले का तिथले लोकल आपले तुम्ही सचिन भाऊ आहेत, ते सचिन भाऊ तुम्हाला पुरेपूर मदत करतील आणि तुम्ही त्यांना लगेच फोन करा. म्हणून मी तुम्हाला लगेच फोन केला. टायगर ग्रुप सामाजिक चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. तुमचा आवाज येतो का मला? अच्छा. तुम्ही आता कुठे ऑन ड्युटीवरती आहेत का इकडे सुट्टीमध्ये आला तिकडे? आता मी सुट्टीवरती आलोय. ऑन ड्युटीला मी सध्याला जम्मूला आहे, तिकडे सांबामध्ये. कसं आहे माहिती आहे का दादा, खूप लोक मुद्दाम वेड्यात काढत असतात. तुम्ही इंस्टाग्रामवरून त्यांना ओळख करून घेतलंय. कोण नाव काय म्हणलं त्यांचं? सयाजी थोरात. सयाजी थोरात कसं आहे? हो हो सयाजी थोरात. अच्छा. म्हणजे तो हे कॉमेडी व्हिडिओ वगैरे बनवतो ना? नाही ते मोटिवेशन व्हिडिओ बनवतो. म्हणजे थोडंसं मोटिवेशन म्हणजे म्हणतो ना आपण सेन्सिटिव्ह व्हिडिओ. म्हणजे असं गरीबपणा वगैरे दाखवणे हे ते थोडंसं शेतकरी. अच्छा. मग तुमचा त्यांचा परिचय कधीपासून आहे? जवळपास 2 वर्ष झालं आम्हाला आमचा परिचय. म्हणजे इंस्टाग्रामवरती सोशल मीडियावरतीच परिचय? हो हो फक्त त्याच्यावरतीच परिचय. मी त्यांना एवढं पण म्हटलं का मला ना माझी परिस्थिती खूप वाईट आहे म्हटलं आणि मी तुम्हाला मदत करतोय, तो पण एखादा सेकंदाचा विलंब न करता तुम्हाला मदत करतोय म्हटलं. म्हणजे फक्त माझी मदत फक्त तुम्ही जाणीव ठेवा फक्त बस. ते म्हणले हो चालेल काही हरकत नाही म्हणले. आता त्या गोष्टीला जवळपास 1 वर्ष झाले. पैसे देऊन 1 वर्ष झालं का तुम्हाला? हो ना. त्या माणसाने मला इतकं खेळवलं ना भाऊ, काही इतकं खेळवलं ना, म्हणजे खरंच मला असं कधी असं वाटलं का हा माणूस ना मला मूर्खात काढतो फक्त बस, बाकी काहीच नाही. अच्छा. तुम्ही इंडियन आर्मी मध्ये असून तुम्ही त्यांच्या अशा गोष्टीवरती तुम्ही विश्वास ठेवताय म्हणलं. काय माहिती का बरं का, ऍक्च्युली मला समाजसेवेची खूप आवड आहे. आता तुम्ही माझं इंस्टाग्राम वगैरे चेक केलं ना, तुम्ही म्हणता ना हा माणूस खूप ग्रेट आहे. म्हणजे कसं माहिती का, म्हणजे मित्रासाठी काही पण.
अशी गंमत फक्त बस. बरं बरं. म्हणजे वेळेला करून जीव पण देऊ शकतो मित्रासाठी, पण कोणी असा फायदा नाही उचलला पाहिजे ना स्वभावाचा, कोणाच्या स्वभावाचा. मला हे म्हणायचं आहे. म्हणजे त्या गोष्टीपासून मी एवढा हे झालो ना, म्हटलं बस काही कोणी मला एक शिवी जरी दिली तरी काय हरकत नाही, का मेजर वाईट आहे असं तसं, पण तिथून पुढे मी कोणालाच मदत नाही केली अजिबात. बरं बरं बरं. आता पण त्या तुमचं त्यांचं कॉन्टॅक्ट कधीपासून तुटलंय? कॉन्टॅक्ट आहे ना, आता मी सुट्टी झालो ना, त्यांनी माझा नंबर ब्लॉक केला लगेच. त्याला समजलं सुट्टी झालोय म्हणून. काय म्हणतो? नंबर लगेच ब्लॉक केला. आता त्याला मी खूप फोन केला बरं का. आता त्याचा दुसरा एक नंबर आहे, दुसऱ्या नंबरवरून फोन केला ना, त्याची पोरं फोन उचलतात. म्हणजे तो मला मूर्ख काढतो एकदम. का माझे बाबा घरी नाहीये, माझे बाबा बाहेर गेलेत. म्हणजे मी त्यांना बोलायला लावतो तो. बरं. अहो त्या माणसाकडे 2-2 मोबाईल आहे, एवढा रील स्टार आहे, एवढा रील बनवतो, फोटो काढतो, एवढा व्हिडिओ बनवतो. हाय लेवलचा त्याच्याकडे मोबाईल आहे. तर त्या माणसाला 10,000 रुपये द्यायला काय एवढे जड आहे? म्हणजे याचा अर्थ विनाकारण तो हे करतोय. म्हणजे असं माझ्यासारख्या लोकांना त्यांनी किती लुबडलं असेल, भरपूर जणांना लुबडलं असेल त्यांनी भावनिक बनून. आहे का नाही? म्हणजे तुम्हाला वाटतं मी डिटेल वगैरे पाठवेन सर्व काही पैशाची डिटेल. आता तुम्ही जे बोललोय ना खूप चांगलं. कसं माहितीये का, मी टायगर ग्रुपचं सोशल मीडियावर काम करतोय. तुम्ही जसे बोललो ना युट्यूब फेसबुक वरती कॉल रेकॉर्डिंगचं माझं काम आहे. तुमच्यासारखे अगोदर भरपूर आर्मीवाले कमांडो भरपूर मला म्हणजे आपल्या कामाची तारीफ करतात. त्यांची सुद्धा युट्यूब तुम्हाला टाइम भेटला तर युट्यूबला सर्च करून बघा, तुम्हाला कळेल की कुठल्या व्यक्तीशी बोलणं झालं तुमचं. अशा माणसाला तुम्ही जर समजा दम दिला ना, तो माणूस मला स्वतःहून फोन करी का भाऊ तुमचे पैसे घे 10,000 रुपये. म्हणजे माणूस इज्जतीला खूप घाबरतो. पण माझं कामच आहे लोकांना मदत करण्याचं. मी करेन तुम्हाला मदत एखाद्या. शांत का बसलं माहिती का, नको विनाकारण कोणाच्या आयुष्यामध्ये हे करायला विनाकारण, नाही का नाही. गोष्ट म्हणजे प्रत्येक गोष्ट आपण पैशाने नाही ना तुलू शकत. पण त्यात खूप सांगितलं म्हणलं का यार तू ह्या मेजरला अजून ओळखलं नाही. हा मेजर जेवढा चांगला पण तेवढं वाईट पण आहे. पण कसं माणसाला वाटतं नको भाऊ कशाला विनाकारण कोणाच्या आयुष्यामध्ये हे करायला, पैशामुळे आहे का नाही. पैशामुळे बरेच नाते तुटतात. बरोबर. म्हणून मी त्याला खूप प्रेमात सांगितलं म्हणलं. अहो ते डायरेक्ट म्हणायला लागले का मी 10,000 रुपयाची म्हैस विकली, आता म्हशीचे पैसे आले मी तुम्हाला देईन. म्हणजे विनाकारण मूर्खात काढतात लोकांना. म्हणजे खूप चुकीचं नाहीये. म्हणजे बरं का मी 10,000 रुपये काही लई मोठी माडी नाही बांधणार, पण त्या माणसाने मला खूप खेळलो. त्या माणसाने मला सरळ सांगितलं असं ना प्रेमामध्ये का बाबा माझ्याकडे पैसे नाहीत, मी जेव्हा येईन तेव्हा देईन, काय हरकत नाही. पण ज्या वेळेस मला अडचण आली त्यावेळेस मी माझ्या हक्काचे पैसे होते म्हणून मी त्याला फोन केला वारंवार का चला भाऊ आपली एक आशा आहे भाऊ, चला आपले हक्काचे पैसे भेटतील आपल्याला. आता 10,000 रुपये जरी काढायचे म्हणलं तरी बँकेमध्ये किती त्याला द्यायला लागतं, किती काही हे करावं लागतं. बरोबर. तरी पण आपण माणसांनी एवढं मदत करतो म्हणतात ते पण न पाहता. असं नाही का भाऊ एक प्रत्यक्ष भेटलं बा माणसाने माणसाला. म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये फर्स्ट उदाहरण आहे माझं. चला ठीक आहे मदत का केली का चला भाऊ एक घरचं त्यांची व्यक्ती दवाखान्यात ऍडमिट आहे तर चला ठीक आहे आपली काही ना काहीतरी चला ठीक आहे म्हणतं एवढं माणूस तर चला ठीक आहे. कसं माहितीये का, तुम्ही एक माणुसकी नात्याने तुम्ही केलाय, पण ते समोरचे पण लोक त्या कॅपिटल पाहिजे ते समजून घेणार माणसं पाहिजे. तुमची नियत जर खराब असेल तर काय तुम्ही त्यामध्ये काहीच बोलून फायदा नाही. नाही त्या माणसाला असं वाटलं काही म्हणजे यांनी मदत फुकट केली. ऍक्च्युली असू शकतो त्यांना तो प्रॉब्लेम असू शकतो, मी मान्य करतो त्यांना असू शकतो प्रॉब्लेम तो. पण समोरच्याने आपल्याला समजलं पाहिजे ना का असं थोडीच कोणी 10 रुपये थोडीच असं एवढी मोठी मदत करेल. हा चला 1,000 रुपये पाठवले बुवा ती गोष्ट वेगळी आहे. चला ठीक आहे आज अडचणीला दिली बुवा एक फोन नापलाची पाकडी आपली. बरोबर. पण 10,000 कमी नाही ना. 10,000 खूप होतात माझ्यासाठी तर खूप आहेत 10,000. कारण की आम्ही झोपलेले दिवस काढले. आता कुठेतरी चांगलं झालंय म्हणून घरदार बांधले. आहे का नाही. बरोबर. पण कसं असं कोणाच्या याचा चांगुलपणाचा फायदा नाही उचलला पाहिजे. राईट. आता माणूस आता त्यांनी नंबर ब्लॉक करून टाकला पूर्णपणे. तुम्हाला त्याचा नंबर पाठवतो का मी सायजी थोरात म्हणून. नंबर पाठवू नका, डायरेक्ट सांगा नंबर मला आता त्याला. एक मिनिट तुम्हाला नंबर सांगतो लगेच. आता कॉन्टॅक्ट तुटून तुमचं किती झालं मला? कॉन्टॅक्ट तुटून त्यांनी जवळपास मला 7-8 दिवस झालेत, 8-10 दिवस झालेत. त्याचा नंबर ब्लॉक करून टाकला माझा पूर्णपणे. अच्छा. भाऊंचा नंबर कुठून भेटला तुम्हाला? आमचे आळे फाट्याचे नितीन शेलार सर ते पण सोशल वर्क मधले. बरं. सर म्हणजे एक आमचा खूप मोठा टीम होती एक म्हणजे एक सोशल वर्क दगडे पाटील परत अनिकेत घुले भाऊ म्हणजे आम्ही सर्वजण भेटलो एकत्र पूर्णपणे. पण कसं फौजमध्ये असल्यामुळे थोडंसं हे झालं. टायगर ग्रुप सामाजिक चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा, शेअर करा.
हं? हा बोलतो. सचिन भैया पवार बोलतोय टायगर ग्रुप. हा हा ते दीपकचं काय विषय ते इंडियन आर्मीवाल्यांचं? कुठला? दीपक हो 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 आहे साहेब. काय विषय झालाय बरं का, आपल्या घरामध्ये एक पेशंट आहे, त्यांना ऑपरेशन त्यासाठी 1 वर्ष झालं म्हणे, 10,000 रुपये घेतलेत म्हणे, त्यांचा नंबर ब्लॉक केलाय. हा विषय थेट भाऊंच्या ऑफिस पर्यंत गेलेला आहे. हो हो ऐका की, विषय काय झालाय, तुम्ही आता लेटेस्ट बघू शकता व्हिडिओ कॉल करून. आम्ही 3-4 ते दिवस आपण ऑपरेशन केलेलं आहे त्या माणसाचं, म्हणजे आमच्या मामांचं. बराचसा तुमचा खर्च झालाय. वैयक्तिक प्रॉब्लेम झाला ना. मी काय म्हणतो, एक माणूस नाते समोरचा माणूस जर हेल्प केला असेल 10,000 रुपयाची 1 वर्ष गोष्टी ऐका तुम्हाला ऐका लागू ऐका असेल, कुठे एक किती मिनिट गोष्ट आहे ऐका. हा विषय भाऊंना बी बोलले, तानाजी भाऊंना बी बोलले. तानाजी भाऊंना सांगा मी करमाळ्याचा असा काय फारचा लांबचा नाही. मी काय ते नाही सांगत तुम्हाला. मी काय बोलतोय कळतंय का? आलं लक्षात. 1 वर्ष झाला म्हणता तुम्हाला 10,000 रुपये देऊन. ओके ओके करतो म्हणावं, करतो, काय टेन्शन नाही. आणखीन करता रोज तुम्ही ते त्यांचा अपडेट पाहताय, रोज तुम्ही तुमचा मोबाईल चालू आहे, त्यांचा नंबर ब्लॉक मध्ये कशाला घातला मग? कुणी घातलाय ब्लॉक मध्ये? करतो मी साहेब, मी जेवतोय, फोन करतो. काय ते विषय देऊन टाका ना त्यांचे पैसे. ऐका साहेब, आता तुम्हाला एक व्हिडिओ पाठवलाय बर. आणि परिस्थितीतून संघर्ष करत असलेला सयाजी सर आहे, संपूर्ण महाराष्ट्राचा चाहता वर्ग जमा केलेला सर आहे, त्यातून एक दुबे सर आहेत. परंतु विषय काय झाला, आता मुद्देसूद व्यवस्थित आहे का सरकार? हा, भाऊंचे जवळचे तुम्ही स्नेही असाल, भाऊंचा बायहान म्हणून मला करमाळ्यात ओळखलं जातं. आपण एका टायगर ग्रुपमध्ये काम करतो, याचा आनंद वाटला, तुम्ही फोन केला, बरं झालं. परंतु ऐका. मी काय म्हणतो, एक शब्दच बोलतो, मला जास्त वेळ नाही, 1 मिनिट ऐकून घ्या. ऐका, मला सुद्धा वेळ नाही. ऐका ना साहेब, मी काय म्हणतोय थोडं ऐका तर फक्त मी काय बोलतोय. बर. हा हे विषय थेट भाऊंपर्यंत गेलेले आहेत ते, आणि मला जे अहो. procedure ऐकून काय काम करते ते ऐकून तर घ्या माझं. मी बरं, हा. ते डिपार्टमेंट कुठले, आर्मी फील्ड मध्ये डिपार्टमेंट काम करतात, बॉर्डरवरती आपल्या पूर्ण भारताची सेवा करतात. हा. एका माणुसकीच्या नाते तुम्हाला हेल्प केला असेल तर देऊन टाका ना. काय विषय? ऐका ना, 10,000 विषय रुपयाची काय गोष्ट होतं? लय मोठी गोष्ट आहे का? सरकार, 1 मिनिट ऐक. आमचं केवळ पैशामुळे हे इतके दिवस ऑपरेशन म्हणजे तटलं होतं. आमच्या मामांची डोक्यातली खोपडी जी आहे ती पोटात काढून ठेवली होती, आणि तिचा आम्ही कालावधी 7 महिने, आम्हाला 3 महिन्यात डॉक्टरने सांगितलं, पण पैशाच्या अभावी 3.5 लाख रुपये खर्च होणार होता. आता 2 दिवस झालं ऑपरेशन झालेलं, मला सांगा. आणि हा माणूस आता ब्लॉकला टाकायच्या पाठीमागचा, मी दवाखान्यात असताना 1 वर्ष झालं म्हणतात, 1 वर्ष पैसे देऊन तुम्हाला. नाही, झाले ना, पण आजारच आमच्या पाठीमागे वर्ष राहिला. फक्त थोडे दिवस थांबा. ऐका जर खोटं बोलायची गोष्ट आहे, 1 वर्ष झालं तुम्हाला पैसे पाठवून, ते आतापर्यंत तुमचे 10,000 रुपयेसाठी पूर्ण दवाखाना काय तुम्ही त्यांचं काय देणं हवं का? तुम्ही त्यांचं देणं? अहो, तुम्हाला एक माणुसकीच्या नाते ते हेल्प केली. अहो, तुम्ही ऐकून तरी घ्या ना. त्यांचे पैसे आम्हाला बुडवायचे आहेत, नाही आम्हाला नरकात जायचं नाही. ऐका एक मिनिट. बाजू मी पूर्ण समजून घेतलो तुमची, टोटली मी सहमत घेतलो. मी काय म्हणतोय, आता तुम्हाला एक माणुसकीच्या नाते तुम्हाला हेल्प केली, बरोबर? तुम्ही त्यांचं काय देणं आहे का? तुम्ही त्यांचं तुम्ही देणं आहे नाही ना? त्यामध्ये तुम्हाला हेल्प केलं, त्याने देऊन टाका ते पैसे. हो नक्की, थोडे दिवस थांबा म्हणा, काय नाराज होऊ नका म्हणा. तुमचे पैसे आले की मी देऊन टाकतो. आले की म्हणजे असं काय आले की म्हणजे? नाही साहेब, ऐका ना. तिचं बोलतोय आले की म्हणजे काय? तुम्ही 12 लपडे असणार तुमचे. अहो, तुम्हाला तुम्ही जे मागितलं दवाखान्याच्या हेल्पसाठी पैसे मागितले. ऐका मालक, 1 मिनिट थांबा. तुमचं आणि माझा व्यवहार आहे का? आता मी त्या मुद्द्यावर येतो. आहे व्यवहार दुबे सरांचा. तुम्ही आपल्या टायगर ग्रुप मध्ये तुम्ही काय करू नका, आपल्याला म्हणजे करू नका. तुम्ही तुम्ही मला सांगा, तुम्हाला मी त्यांना पद्धतशीर बोलतोय ना, तर वेगळं पण मार्ग काढू शकतो मी पैसे काढण्यासाठी. असं ते चुकीचं करता तुम्ही. काय चुकीचं काम करते तुम्ही. पैसे मागितले त्यांच्याकडून, त्यांचा नंबर ब्लॉक मध्ये घालून आणखीन त्यांना तसं बोलताय का तुम्ही? कुणाला बोललोय, काय बोललोय त्यांना? मला काय म्हणताय तुम्ही आता? काय बोललो तुम्ही? कुठल्या गोष्टीवर काय बोललो मला तुम्ही आता? का हे तुम्ही फोर्स करू शकणार नाही ना मला. तुम्ही रिक्वेस्टली सांगा ना. ग्रुपमध्ये लोकांना येड्यात काढायचं म्हणजे रिक्वेस्ट तुम्हाला करू का? लोकांचे पैसे तुम्ही घ्या आणि पैसे लोकांना लुबाडायचं काम करा, आणि तुम्हाला रिक्वेस्ट करू का मी? हो साहेब, सगळं काय म्हणतोय, तुम्हाला कळतंय का काय बोलतोय तुम्ही? तुम्ही लोकांना लुबाडायचं काम करताय. 1 वर्षाला 10,000 रुपये घेतलंय, आणि तुम्हाला रिक्वेस्ट करू का मी? रिक्वेस्ट करू का तुम्हाला? रिक्वेस्ट करण्याची काय गरज आहे तुम्हाला? तुम्हाला रिक्वेस्ट करून त्या लोकांचे पैसे काढून द्याव का? थोडं तर जाणीव आहे का माणुसकीची तुम्हाला? कळतंय का तुम्हाला मी काय बोलतोय तुम्हाला? माणुसकीची जाणीव हे ते साहेब, ऐका मी काय सांगतोय तुम्हाला 10,000 रुपयाची जाणीव नाही, आणि तुम्ही म्हणताय की 12 लपडे, असं झालं तसं झालं हे झालं.
हे सर असं चुकीचं करायला देऊन टाका ते पैसे, काय गोडी 2 दिवसात ते विषय देऊन टाका. नाही नाही, 1 महिना थांबावं लागेल एक साहेब. महिना नाही, 2 ते 3 एक 8 दिवसाच्या आत देऊन टाका. ठीक आहे. नाही नाही तर मग वेगळा दुसरा मार्ग निवडावा लागेल. ठीक काय आहे? निवडला ते हरकत नाही. माझी परिस्थिती आता जेमतेमची परिस्थिती आहे. आहे. असं लोकांना लुबाडायचं बंद करा. अहो काय बंद येड्यासारखं करायला बोलताय विषय तुम्ही? नाही. ऐका, दुबे सर असतील तर द्या त्यांच्याकडे फोन. है काय दुबे साहेब आहेत का तुमच्यापाशी? दुबे साहेब? आणखीन दुबे? अहो तुम्ही तेच बोलताय का? आणखी मी काय बोलतोय तुम्हाला समजते का मी काय बोललोय? मग त्यांना त्यांचा सांगा नंबर 1 तुम्ही महिना ब्लॉक थांबा. मध्ये घालून दुबे सर आहे का द्या म्हणताव का? ऐका, दुबे साहेब असतील तर त्यांना 1 महिनाभर थांबा, कारण माझी कंडिशन इतकी सिच्युएशन बेकार आहे. महिन्याच्या नंतर 1 दिवस जरी गेला तरी त्यांना मी 10,000 20,000 देणार. हा शब्द आहे माझा, रेकॉर्डिंग करा. असं म्हणताय महिना का? फक्त बरं, माझ्यासाठी ठीक आहे. please थांबा, थांबा. किती खरं बोलतो काय नाही त्यांना कॉन्फरन्स घेतो. थांबा. नाही नाही नाही, तुम्ही सांगा ना. आता तुम्ही एवढं आता त्यांच्या काय वतीने झालं? बोलताय म्हणलं. आता काय झालं? थांबा ना, बोलत आहे ना तुम्ही. टायगर ग्रुप सामाजिक चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. सर त्यांना ते एक नंबर फ्रॉड माणूस आहे तो. तुम्ही त्याच्या कसं काय नाद दिला? तुम्ही तसल्या माणसाच्या नादीला दिला तुम्ही. त्याला तर मी चांगलं धमकी दिलं तर चांगलं दाटलंय त्याला मी. त्या 8 दिवसाच्या आत देऊन टाका म्हणून. त्यांना म्हणते मी मरू का कुठं, माझ्याकडे नाही पैसे, 1 महिना लागेल. अहो चुत्या म्हणत होतो, चुत्या म्हणत होतो, एकदम चुत्या म्हणत होतो. त्यासाठी अगोदर पहिले तुम्ही चौकशी केलं पाहिजे ना, हा असल्या माणसाची. काय आता म्हणतो ना आपण, काय अक्कल गहाण ठेवल्या मी आता काय नाही करणार. नाही 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 तर जाऊ दे, बघू त्याला बघू मी दे. काय करतो तिथं आणखी दुसऱ्या पोराला पण पाठवून देतो बघतो.